पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील वडगाव शेत शिवारातील गोठ्यातील चाऱ्याच्या कुट्टीतून एकाच वेळी अस्सल नागिन आणि तिची 16 लहान पिल्ले बाहेर काढल्याची घटना दिनांक 3 जुलै रोजी घडली आहे। तर या सर्वांना जीवनदान देण्याचे कार्य बाळद येथील सर्पमित्र सागर पाटील व भडगाव येथील सर्पमित्र सागर महाजन यांनी केले असून सर्वांना गवताळा घाटातील जंगलात सुखरूप सोडण्यात आल्याची माहिती आज दिनांक 5 जुलै शुक्रवार रोजी सकाळी 9 वाजता सर्पमित्रांतर्फे देण्यात आली आहे। नगरदेवळा येथील शेतकरी छोटू दत्तू पाटील यांच्या वडगाव शिवारातील शेतात काम करीत असताना त्यांना सर्प दिसून आला। त्याने त्वरित सर्पमित्र सागर पाटील यांच्याशी संपर्क साधून बोलावून घेतले। त्या ठिकाणी सागर पाटील व भडगाव येथील सर्पमित्र सागर महाजन या दोघांनी निरीक्षण केले असता त्यांच्या लक्षात आले की येथे इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा जातीची नागिन हा सर्प आहे। नुसती नागिन नाही तर तिची पिले देखील असू शकतात अशी शंका बळावताच त्यात अजून शोध घेतला असता त्यांना एका मागोमाग एक असे नागिनीचे 16 पिल्ले आढळून आली। त्या सर्वांना बाहेर काढून जीवनदान देण्यात आले। यावेळी शेतकरी छोटू दत्तू पाटील, किरण राजपूत, कडू बैरम व परिसरातील शेतकरी उपस्थित होते। यावेळी सर्पमित्रांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले। तसेच माझ्या 14 वर्षाच्या काळात जळगाव जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे की एका नागिनीचे 16 पिल्लू सापडलेत। या ठिकाणी गेल्यावर मला तेथे अजून पिल्ले असू शकतात असा संशय आला। हळूहळू सर्व पिल्ले बाहेर काढली। मार्च एप्रिल महिन्यात साधारणपणे सर्पाचा प्रजनन काळ असतो व सर्प अंडी घालतात। त्यानंतर 2 महिन्यात ती फुटतात। यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर पिल्ले निघाली। सर्वांना गवताळा येथील घाटातील जंगलात सुखरूप सोडण्यात आले असल्याची माहिती बाळद येथील सर्पमित्र सागर पाटील यांनी सांगितली।